आज राणाजी होते म्हणून बरं झालं, नाहीतर ती मुलं खूप वाईट होती. वाईट काय, हॉरिबलच होता सगळा. काय रानटी माणूस आहे ते राणा. अरे अंजलीला त्या गुंडांनी हात पण लावला नव्हता, तरी त्याच्या हाड बीड सगळा तोडून टाकला. बोल अंजली, तुला तर मी सांगते, त्या राणापासून जरा लांबच राहा. अरे आपण सोफिस्टिकेटेड लोक आहे. हो मिस्टर सोफिस्टिकेटेड, लांब काय रहा. राणाजी फोनवर बोलत अंजली पासून लांब गेले म्हणून त्या गुंडांची हिंमत झाली. पण आपण जवळच होतात ना, काय केलं? मी तर फटाफट ते पोलीसवाल्याला बोलवायला गेला नाही. पोलीस केस झाला असता म्हणजे. मी तर बिझनेसमॅन माणूस आहे ना अंकल. काय घोटाळा झाला असता मग कोण बघितला असता? मला एक कळत नाही, आपण या फंदात पडायचंच कशाला? मारामारी वगैरे शोभतं का आपल्याला? हीच कौच हू पण आहे. अंजली, तू आपली जपून राहत जा बाई बाहेर. हल्लीचे दिवस काही बरे नाहीत. आई तू काळजी नको करूस, तेवढं भान असतं मला. आणि राणाजी असेपर्यंत काय. राणाजींची मारामारी सारखी सारखी नकोय आपल्याला. अगं शिवाप्पाला सुद्धा किती मारलं होतं त्यांनी. राणाजी कितीही चांगले असले तरी राग फार वाईट असतो त्यांचा. चला, चर्चा भरपूर झाली, आता जेवायला जाऊयात. कल्पेश, कोल्हापुरात काय काय बघितलं सांग बघूया. हा सांगते, हे पण पहिला ते जरा जेवून घेऊया ने. राणाजी थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. एवढं मारायचं असतं का एखाद्याला? काय केलं? मारलं तर नाही ना मला? राणाजी, त्यांनी केलंच असं, मग काय करणार? मारायचं तर लांबच. तुम्ही हात जरी लावला असता तर जीवच घेतला असता एकेकाचा. तुम्हाला कोण काय बोलेला अजिबात चालणार नाही मला. हॅलो अंजली बाई, झालं का जेवण पाणी? नाही, थोड्या वेळात जेवू. आता मी तुम्हाला थँक्स म्हणण्याकरता फोन केला होता. आवडली का वडणी? हो मस्तच आहे, पण मी तुम्हाला आत्ता फोन केला होता कारण आज संध्याकाळी तुम्ही माझ्याकरता जे केलं ते. हो, थँक्स कसलं त्यात. तुमच्या जागी दुसरं कोणी बी असतं तरी बी वाचवलं असतं मी. पण तुम्ही जरा जास्तच चिडले. ते तुम्ही होतात नव म्हणून जादारा घालता. तर आपल्या प्रेमाच्या माणसांवर कोणी वाईट नजरेने बघितलं तर आपलं टाळकं छटकतं बघा. प्रेमाचं म्हणजे? ते आपली प्रेमाची दोस्ती आहे ना, मग कसं शांत बसणार? पण मी तुम्हाला वेळेवर थांबवलंच नसतं तर काय केलं असतं? म्हणजे ते आता तुम्हीच सांगा. हे असं भलतं सलतं बोलल्यावर कसं ऐकून घेणार मी? ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवायला हवा होता. आता किती बी सांगून ऐकत नव्हतं तर काय करणार मी? आता तुम्हीच सांगा बघू. चुकला तर वाट धावतो, पण भुकला तर वाट लावतो आपण. हा, हेच आवडत नाही मला. म्हणजे
काय कळलं नाही मला. राणाजी, तुम्ही मनाने खूप साधे, चांगले, निर्मळ आहात, पण तुमचा तुमच्या रागावर ताबाच राहत नाही. चिडलात की काय वाटेल ते करता. चार चौघात असं वागणं असभ्यपणाचं असतं. त्या मुलांनी जे केलं ते चूकच होत, पण तुम्ही असा मार्ग निवडणं योग्य नव्हतं. तुम्ही प्लीज असं नका करत जाऊ. तुमचं तुमच्या रागावर कंट्रोलच राहत नाही. यापुढे तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल मिळवायलाच हवं. आणि जर कुणाला मारलत ना तर बघाच. येतंय का तुमच्या लक्षात? चालतंय की. हा, पण माझी बी एक अट आहे. कुठली? ते म्हणजे मी मारामारी करणार नाही, पण तुम्हाला कोण काय बोललं तर आपण अजिबात सोडणार नाही त्याला. कुणाच्या बाच बी ऐकणार नाही आपण. असं का म्हणून? का म्हणजे? ते तुम्ही आपलं खास दोस्त आहेत ना व, म्हणून. मी का खास? ते कसं आहे, तुम्ही मला गिफ्ट शर्ट दिलत ना व, म्हणून. हा बरं ठीक आहे. हा, म्हणजे तुम्हाला कोण काय बोललं तर त्याला मारलं तर चालेल ना व? नाही, हलकस रागवायचं. आणि तुम्ही कुठे कुठे माझ्या सोबत असणार आहात आणि कुठे कुठे सांभाळणार? तुम्ही कुठे जाणार नाही ना, मी कुठे जाणार. आपण दोघं बी इथंच आहे. ठीक आहे, पण आता मला वचन द्या, तुम्ही यापुढे कोणावरही रागवणार नाही आणि कोणालाही मारणार नाही. अहो, आमचे वहिनी बी असंच बोलतात बघा. काय बी झालं तरी वचन मागते. ठीक आहे, घ्या, दिलं वचन. थँक्यू. आणि हो, उद्या आमच्या शाळेत एक कार्यक्रम आहे. मागच्या आठवड्यात मुलांच्या कलागुणांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. उद्या त्याचा बक्षीस समारंभ आहे. तुम्ही याल का? अहो, जीव मागा की. नाही, नको. उद्या कार्यक्रमाला या म्हणजे झालं. राहणार की. ठीक आहे, उद्या भेटू मग. फोन ठेवताय ना? नाही, तुम्ही पहिला ठेवा. हा. दोस्त आहोत ना आपण? मग मगापासून पिशवीत का लपवताय तुम्ही? नाही तर मी समजेन कल्पेशने सांगितलं तेच खरं. काय? तुम्ही हे गर्लफ्रेंड साठी आणलंय तुमचं. अहो, मगाशी कल्पेश पानू बी हेच म्हणलं. काय असतं ते? लग्नाआधी बायकोला गर्लफ्रेंड म्हणतात. ही ओढणी कशी दिसतेय? तुमच्यामुळे जाम शोभा वाढली बघा वडणीची. लई खुलून दिसते तुमच्यावर. अंजली, हा राणाजी. अंजली, हो आई, आले.
हॅलो ठेवते हा फोन. काय रे राणा भीतीन बसलायस तू आणि मी समजा गावात हुडकतोय तुला. हा आता प्रेमात पडलो असं कुठे तर कोपऱ्यातच रेंज सापडणार. ए कुणाचा फोन कर. ते ते अंजलीबाईंचा. अरे वा मर्दा वाटत बाई तुझ्या फायटिंग वर जामच खुश झालेले दिसतात. हा मी सांगितलं तुझं खतरनाक शायनिंग मारलेली दिसतेस. थोबाड बंद कर. अरे लई शाळा घेतली माझी त्यांनी. मारामारी करायची नाही, चार चौघात चांगलं दिसत नाही, काय तर म्हणा आजपासून अजिबात मारामारी करायची नाही, अजिबात कुणावर राग आणायचा नाही. अरे लई काय काय बोलले मला. अरे राणा ए जाऊ दे आपण नुसतं हु हु म्हणायचं आणि सोडून द्यायचं. मग खुळायस काय. अरे वचन घेतलंय माझ्याकडनं त्यांनी. अरे मग काय रे चुकलं त्यांचं. अरे राणा मी बी तुला 1000 वेळा सांगितलंय राणा चिडू नकस, राणा मारू नकस. पण तुझा अर्धांगपणा सारखा उड्या मारतोय ना. राग आणि भीक माग असं झालंय बघ तुझं. राणा अरे असं वागू नकोस. मी बी कुठल्या अडाण्याला सांगतोय म्हणा. हे बघ इथनं मोर जर माझ्या अंगाला हात लावलास तर तुझी हाडच मोडतो बघ. हा तू माझी आड मोडणार. अरे ए अरे अरे सोड सोड. अरे अरे पाटक बाईसनी वचन दिलेस ना कुणाला मारणार नाही म्हणून. सोड सोड. माझ्या अंगाला हात लावतोस होय रे. त्या मोडलं का काय तुझं. चाल चुकला मान. नाही म्हणणार. चुकलं मान का देऊ एक रप्पाटा. नाही म्हणणार. फोन लावू पाटक बाईसनी. ठीक आहे, चुकलं माझं. हा आता कसा आलास लाईनीवर. हे बघ आता यो गावठीपणा सगळा सोडायचा. तो घोटाळीच बघितलास का. एक टिप्पीत आडवं होईल तर कसं टकाटक असतंय तसं त्याच्यावर वागायचं आणि शहरातल्या वाणी सारखं बोलायचं वागायचं. हा कळलं का. मगच पाटकबाई तुझ्या लग्नाचा महाप्रश्न सोडतील बघ. चल कळलं ना सांगितलेलं. तुला अडाण्याला काय कळणार म्हणा. तू अडाणी त्या अडाणीच राहणार. तुला जरा चोपायलाच पाहिजे बघ. तुला नाही कळणार कधी. सोड. तू चोपणार होय मला. अरे तुझ्या ए, लावू पाटक बाई ना फोन लावू. हा आधी तू तुझ्या रागाव कंट्रोल कर नाहीतर पाटक बाई जातील तुला सोडून. कळलं काय. बाकी समजा उद्या सांगतो मी तुला. चल मला लय झोप आले आता. लय माग लावतोस बघा रख माझ्या. जाऊ काय. जा जाऊ पाटक बाईसनी फोन. जा. हा चल तुम्ही झोप जा. पाटक बाईंचा नंबर आहे ना फोन मध्ये. अरे तुझ्या तर वचन दिले अंजलीबाईंना, तर मग आजपासून राग घेऊन चालणार नाही. ए हळू हळू. हा सांभाळून ठेव बाबा सांभाळून. हा कसले बॉक्सेस आहेत हे? अरे बिझनेस अंकल अजून काय. ते गाडीचं आणि माणसाचं धरून 2000 झाले बघा. ए बाबा 2000च्या तर माझ्या खरेदी पण नाही. 1000 मध्ये कर नाही. नाही होत नाही ते. पप्प्या सामान गाडीत भरते. ए राहू दे राहू दे राहू दे. देते बाबा देते. मी काय पळून जाते काय कुठे. उद्या दुकान मध्ये येते आणि समजा देते. हा जा आता. राग तर इथल्या माणस लोकच्या नाकावरच असते. थँक्यू. हा
हे अंजली आज सकाळी सकाळी कुठे आहे? आज आमच्या शाळेत मोठा कार्यक्रम आहे. सगळे गावकरी पालक सगळेच येणार आहे. खूप तयारी करायची आहे. जाऊन निघते मी. आई निघाले ग. अच्छा चल बाय. कल्पेश कसला बिझनेस आहे हा? अरे ऑर्गेनिक खत आहे, इम्पोर्टेड फ्रॉम चायना. आजच पहिलाच बॅच आला बघा. अरे हो, पण आता या गावात घेणार कोण हे? अरे अंकल, सेल कसा करायचा हे माहित असेल ने तर ही माती पण विकू शकतो. फक्त ते मार्केटिंग ट्रिक पाहिजे. हा. चांगला आहे का रे खत? अरे इम्पोर्टेड आहे अंकल, चांगलं तर असणारच नाही. हे मलाही दे ना एक बॉक्स. माझी छोटीशी शेती आहे रे. वाय नॉट? ओनली 5000 रुपीज पर बॉक्स. सुरुवात तुमच्यापासूनच करते. नको रे बाबा, मला राणाजींच्याकडून फुकट मिळेल. नो प्रॉब्लेम, ऍज यू विश. मला तर ऑलरेडी जाम क्लायंट मिळाला आहे ह्याच्या. हा. इंदू, चहा गरम केलास का ग? सूरज भाई ना फोन करते मी. हॅलो सूरज भाई. हा केम छो? मजा माने? अरे तू पण एकदम फाईन. हे आपला ते पहिला ऑर्डर आला. हा मी काय म्हणते, ते राणादाच्या हातून सुरू करून टाकू नये. तुम्ही तयारी स्टार्ट करा. कधीपासून काय विचारते? आजपासून, इनफॅक्ट आतापासूनच. अरे तुमच्या स्कूल मध्ये काय ते फंक्शन आहे ना, समजा गाव जमा होणार नाही तिकडे, मग एवढा गोल्डन चान्स छोडायचा कशाला? हा मग ओके बोल चला. नंदिता, ए नंदिता, नंदिता, ए नंदिता. शिरपती, वहिनी साहेब कुठे आहेत? आहेत की आतमध्ये? आवाज दे जरा. अहो काय आग लागल्यासारखं वरडायला सा? जरा दम धरा की. अगं एवढा टाइम नाही आपल्याकडं. वर ये आलो. लवकर. आलो आलो. काय झालं अरे वरडायला? अगं कल्पेशने चायनावरनं माल मागविला बी. आजच मुहूर्त करायचं म्हणतोय बिझनेसचा. आज हारा असं कसं? काय पूजा नाही, काय आमंत्रण नाहीत. आम्ही तर आमच्या पप्पांना बी बोलवायचं म्हणत होतो. अगं पूजा राहू दे बाजूला. शाळेकडे समधी जमणार आहेत आज. सणात पाहुणा सगळ्यासनी गुंडाळायचं म्हणतो. राणादाच्या हातात खताचं पहिलं पाकिट चिटकवलं की कशा रांगा लागतात बघ. पहिल्या दिवशी बिझनेस फार्मात. यो कल्पेश हाय खरं तर तेच डोक्याचा. नाही चांगलंय, तुम्ही सुरू करा आज. अगं आम्ही करतो ग सुरुवात, पण तू जरा राणादाला उद्घाटनाचं सांग की. हे बी आम्हीच करायचंय सूरज. एक डाव कर की. काय राणा भाऊजी, जरा थांबा की, बोलायचंय. अरे वा, राणा भाऊजी एक नंबर दिसायला असा बघा तुम्ही आज. काय हो? व्हय की. अहो तसलं काय बी नाही. ते आज शाळेत कार्यक्रम आहे ना व, तिकडे चाललोय. बर बर, जावा. राणा भाऊजी, खर तर आमचं एक काम होतं तुमच्याकडं. करशीला काय? सांगा की, कसलं काम? आमचं हेन कल्पेश पाहुणं मिळून बिझनेस करायचं म्हणतात. आणि तसं बी आज शाळेकडे अख्खा गाव जमणार आहे, तर तुमच्या हातून उद्घाटन व्हावं असं म्हणतात ही दोघं. अहो, काय वहिनी, मी काय कुणी मोठा आहे का? त्यापेक्षा तुम्ही गावातल्या कोणत्या तरी जाणकार व्यक्तीकडून करून घ्या. नाही राणा भाऊजी, तुमच्या हाताला यश आहे बघा. तुम्ही नाही तर कुणीच नाही. असं म्हणताय? आता तुम्ही म्हणताय तर मी सूरजला मदत करायला तयार आहे. राणादा, तू मोर हो. मी तयारी करून आलोच. चालतंय वहिनी, येतो. बाय.